श्री संत भेंडोजी महाराज यांचे संजीवन समाधी सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी रविवारी गोतांबील महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली। यावेळी कळस बसविण्याचा ऐतिहासिक कार्यक्रमात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती। सदर कार्यक्रमावेळी मंदिर परिसर भक्तांनी हाऊसफुल झाले होते। चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील प्रसिद्ध श्री संत भेंडोजी महाराज यांचे संजीवन समाधी सोहळ्याला यावर्षी 30 जानेवारी पासून सुरुवात झाली होती। 4 फेब्रुवारी पर्यंत संगीतमय देवी भागवत कथा प्रवक्त्या हरिभक्त परायण संगीता करंजीकर यांच्या वाणीतून प्रवचन झाले। यानंतर 5 फेब्रुवारी रोजी गोपालकाला शोभायात्रा, दहीहंडी आणि महाप्रसाद पार पडले। याच दरम्यान 6 व 7 फेब्रुवारीला जंगी शंकरपट सुद्धा उत्साहात झाले। या सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी भेंडोजी बाबा मंदिराच्या कळसाची 33 फूट उंची केल्यामुळे नवीन कळस बसविण्याचा कार्यक्रम 9 फेब्रुवारी रविवारला पार पडला। सकाळी 7 वाजता कळस पूजन व होम पूजन, त्यानंतर 10:30 वाजता कळस बसविण्याचा ऐतिहासिक कार्यक्रम वारी भैरवगड येथील महंत कृष्णानंद भारती महाराज यांच्या हस्ते व सयाजी बाबा येळाकेडी रूपमसिंग सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला। यावेळी भाविकांचा महासागर उसळला होता। तर शेवटी दुपारी गोतांबील महाप्रसादाने संत भेंडोजी महाराज संजीवन समाधी सोहळ्याची सांगता करण्यात आली। या संजीवन समाधी सोहळ्याकरिता तन मन धनाने सहकार्य करणाऱ्या गावकरी व भाविक भक्तांचे संस्थानचे अध्यक्ष वसंत घुईखेडकर, विश्वस्त प्रवीण घुईखेडकर, राजा चौधरी यांनी आभार व्यक्त केले। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।